RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। आणि ओबीसीच्या एका सामान्य कार्यकर्त्याला गोरगरीब कार्यकर्त्याला कसं बळकट केलं पाहिजे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्या धनगर समाजाच्या एका युवकाला संधी दिली। ज्या युवकाला कोणत्याही पक्षात गेल्यानंतर विचारलं जात होतं पैसे किती आहेत तुमच्याकडे, जात कोणती आहे, संख्या किती आहे। मग आम्ही एवढे दिवस 40 वर्ष झालं आज वय चळवळ करतोय, मग ती चळवळ काय उपयोग नाही का? आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला फोन आल्यानंतर त्यांचा प्रश्न सोडत असताना जात बघितली जात नाही। त्यासाठी अजितदादा यांनी मला उमेदवारी दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला। तर असे पक्ष आज आपण पुढे आणलं पाहिजे, कारण जे जातीवादी पक्ष आहेत आणि जे धनदाढ्य आणि आयात उमेदवाराला जे त्यांची चळवळ नसते तशा उमेदवारांना त्यांनी संधी देतात। त्यामुळे आज अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सर्वसामान्य युवकांना संधी दिली पाहिजे। आज आमच्या दक्षिण तालुका, उत्तर तालुका, आमचे दक्षिण तालुक्याचे पाटील साहेब, मुजीब भाई, आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना बाबासाहेबांनी जे घटना लिहिलेली आहे ती सर्वसामान्य माणूस हा घटनेद्वारा आपल्या या प्रक्रियेत आला पाहिजे। लहानातला लहान घटक सुद्धा इथं आला पाहिजे। परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की धनदाढ्य लोक, गुंडगिरी लोकच तिथं जातात, चांगले अभ्यासू लोक का जात नाहीत? कारण जनतेमध्ये पैशाचा वापर केला जातोय, बळ वापर केला जातोय। म्हणजे अशा गोष्टीचा जर आपल्याला नाश करायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या पाठीमागे सर्व लोकांनी। जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा। RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य।